वेलकम टू डे 2 इन मुंबई. तर आज आम्ही फिरणार आहोत मुंबईतील 4-5 ठिकाणं. तर ती ठिकाणं कोणती आहेत तर ते तुम्हाला मी पहिलं सांगते. सगळ्यात आधी तर आम्ही गेलो बँडस्टँडला. त्याच्यानंतर आम्ही गेलो शाहरुख खानच्या घरी आणि त्याच्या घरी जाऊन आम्ही काय काय केलं हे पण तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. तर व्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि शाहरुख खानच्या घरी गेल्याच्यानंतर आम्ही BKCमध्ये थोडंसं फिरलो. तर BKCमध्ये काय आहे हे पण तुम्हाला मी सांगते. आणि त्यानंतर आम्ही गेलो घरी. व्लॉग आवडल्यास लाईक अँड कॉमेंट्स करायला विसरू नका. तर मंडळी, सगळ्यात आधी आम्ही गेलो बँडस्टँडला. आणि बँडस्टँड जर जुनं बँडस्टँड कोणी बघितलं असेल तर त्यांना माहिती असेल, हे असं अजिबात नव्हतं आणि एकदम वेगळ्या प्रकारचं ते बँडस्टँड होतं. आणि आता हे खूप वेगळं आहे. सिटिंग अरेंजमेंट वगैरे व्यवस्थित केली आहे. इथे लोक सकाळी आणि संध्याकाळी येतात आणि बँडस्टँडच्या आजूबाजूला ना आपले जे सुपरस्टार आहेत, हिंदी सुपरस्टार वगैरे, ते सगळे इथे राहतात. आणि त्याच्यामुळेच ना आमचं असं होतं की आपल्याला जायचं आहे शाहरुख खानच्या घरी. म्हणजे रियांशच्या बकेट लिस्टमधलं हे तिसरं नाव आहे. सलमान खान, अंबानी आणि त्याचबरोबर शाहरुख खान या तिघांची घरं त्याला बघायची होती. आणि अजून एक यूट्यूबरचं त्याने नाव घेतलं होतं, त्याचं पण आजूबाजूलाच घर होतं. ते कोणतं आहे ते पण तुम्हाला मी सांगते. मितपेट म्हणून ना एक यूट्यूबर आहे आणि त्याचे ना 17 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहे. आणि ह्याचं नाव ना मिथिलेश पाटणकर असं फुल नेम आहे. आणि त्याचं एक हिंदी चॅनल आहे जो गेमिंगचा आहे. आणि रियांश त्याचा खूप मोठा फॅन आहे. तर रियांशला त्याचं पण घर बघायचं होतं, पण पावसाचं वातावरण झालं आणि आम्हाला काही ते बघता आलं नाही. आणि त्याने नुकतंच नवीन घर घेतलं आहे आणि शाहरुख खान आणि सलमान खानच्या बंगल्याच्या मध्येच त्याने बंगला घेतला आहे. आणि खरंच खूप छान त्याचं घर आहे. यूट्यूबला तुम्ही बघू शकता मितपेट म्हणून. जर तुम्ही सर्च केलं यूट्यूबला तर नक्की येईन. आणि त्याने त्याचा घराचा व्लॉगसुद्धा शेअर केला आहे, तो सुद्धा तुम्ही चेक करू शकता. आणि तिथे असे शिंपले भेटत होते. तर मला वाटलं शिंपल्यामध्ये काहीतरी असेल, पण काहीच नव्हतं. पण ते पॅक होतं, म्हणजे ओपन करताना थोडंसं जॅम झालं होतं. पण त्याला मी असं जोर लावून ओपन केलं आणि एकदम छान अशी फिलिंग येत होती इथे, माहिती आहे का. असं वेगवेगळे शंख शिंपले वगैरे इथे सापडत होते. आणि खूप दिवसांनी, म्हणजे मला वाटतं मी 15 वर्षांनी तरी आली असेल बँडस्टँडला. आणि त्यानंतर ना असं छानसं वातावरण पावसाचं वगैरे झालं होतं. म्हटलं चला आता निघूया, कारण जर भिजलो तर गाडीमध्ये पण थंडी वाजेल. आणि त्याच्यामुळे ना आम्ही इथून निघालो. आता इथून ना शाहरुख खानचा बंगला ना अगदी जवळ होता, म्हणजे अगदी 5च मिनिटाच्या अंतरावर होता. तुम्ही बघू शकता शाहरुख खानच्या बंगल्याच्या बाहेर एवढी गर्दी होती ना. आणि इतकं छान, म्हणजे शाहरुख खानच्या बंगल्याचं रिनोव्हेशनचं काम चालू होतं. आणि बाजूलाच आय थिंक कोण होतं मला माहिती नाही, बट आजूबाजूला सुद्धा सगळे सुपरस्टारच आहेत. आणि इकडे ना छान असं, म्हणजे लोक एवढी गर्दी करून थांबून थांबून फोटो वगैरे क्लिक करत होते. आणि एकदम सी व्ह्यू आहे आणि एकदम छान असं लोकेशनवर शाहरुख खानचं घर आहे. पुढे ना मी काही फोटोज वगैरे सुद्धा शेअर केले आहेत, ते नक्की चेक करा. आणि कसं वाटलं हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि आता इथून आम्ही जाणार आहोत BKCला. तर मंडळी, मुंबईच्या प्रसिद्ध BKC म्हणजेच बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये हा मुंबईचा एक आधुनिक आणि बिझनेससाठी प्रसिद्ध असा परिसर आहे. इथे तुम्हाला ना मोठमोठ्या कंपन्यांच्या ऑफिसेस, सुंदर इमारती आणि त्याचबरोबर जिओचं वर्ल्ड सेंटरसुद्धा पाहायला मिळेल. तसेच BKCमध्ये SEBI आणि त्याचबरोबर NSE म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि इतर अनेक वित्तीय संस्थांची कार्यालय देखील आहेत. BKC म्हणजे मुंबईचं फायनान्शियल हृदय. इथे देशातील आणि जगातील अनेक मोठ्या बँका आणि कंपन्यांची कार्यालय देखील आहेत. मुंबईचे प्रमुख फायनान्शियल हब असल्यामुळे इथे ना अनेक मोठ्या बँकांची सुद्धा कार्यालय आहेत. त्यापैकी काही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, ICICI बँक, HDFC बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, येस बँक आणि इतर बऱ्याच मोठ्या बँकांची कार्यालये इथे आहेत. जर तुम्हाला इथे जायचं असेल तर बँड्रा स्टेशनपासून सुमारे 15 ते 20 मिनिटं लागतात. आणि त्याचबरोबर कुर्ला स्टेशनपासून सुमारे 10 ते 15 मिनिटं लागतात. BKCला गेल्यावर तुम्हाला मुंबईचा एक वेगळाच मॉडर्न आणि लक्झरी अनुभव पाहायला मिळेल. बँड्रा आणि कुर्ला यांच्यामध्ये असल्यामुळे बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स असं ह्याला नाव देण्यात आले आहे. गुगल, ॲमेझॉन, नेटफ्लिक्स, जिओ आणि अशा बऱ्याच मोठ्या मोठ्या कंपन्यांचे ऑफिसेस देखील इथे आहेत.
येथे असलेल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये मोठे प्रदर्शन, कॉन्सर्ट, लग्न समारंभ आणि इव्हेंट्स होतात. चला तर मंडळी, भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाय.